राहू द्या, पण त्याने सांगितलं काय हे फक्त आपल्याला घ्यायचं. पण आम्ही त्याच्यात फक्त वाद करत बसतो महाराज. चांगली गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला आपल्याला आवडत नसेल तरी व्यक्ती जरी भेटत असेल ना महाराज, एकदा त्याच्याकडे जाऊन तुम्ही ती ग्रहण करा. तुमच्या लाभाची वस्तू आहे ती, महालाभ आहे तिच्यामध्ये, तुम्हाला ती लाभाची वस्तू तुम्हाला स्वीकारावंच लागते त्याच्याकडे. जर तुम्ही उदाहरण बघायचं म्हणले तर दुर्योधन, श्रीकृष्ण त्याचा शत्रू होता का मित्र होता? हो तुझ्या महाराज, श्रीकृष्णाला त्यांना कधी आपला मित्र मानलं होतं का? नाही. पण ज्यावेळेस रणभूमीमध्ये जरा युद्ध, पांडगौरव आणि पांडवाचं युद्ध उभं राहिलं होतं महाराज, तर त्याला त्याचा स्वतःचा लाभ करायचा होता म्हणून तो गेला द्वारकेला, गेला मागणं घालायसाठी की आता येणारं जे काही आमच्या भावभावंडाचं युद्ध आहे याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडून साथ द्या महाराज. कृष्णाला विनवणी करायला गेला महाराज. ज्यावेळेस श्रीकृष्णाला तो विनवणी करायला गेला, ज्यावेळेस श्रीकृष्णाच्याकडे प्रस्ताव घेऊन आला होता, श्रीकृष्ण त्याला मागणं मागत होता. श्रीकृष्णानं काय मागणं मागत, रश्मिरथी काव्यामध्ये त्याचं फार सुंदर वर्णन आहे. थोडं तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी मैत्री की राह बताने को सबको सुमार्ग पर लाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेश आला है. काय आणला संदेश? दो न्याय अगर तो आधा दो, यदि इसमें भी कोई बाधा हो तो दे दो, केवल 5 ग्राम रख लो अपनी भूमि तमाम. काय मागितलं कृष्णाने त्याला? अरे फक्त पांडवाच्या वतीनं, पांडवांना सुद्धा मागितलं नाही मला, मी त्यांच्या वतीने शब्द टाकतो मला तुझ्याकडे की मला फक्त 5 गाव तू दे. पण दुर्योधनानं काय केलं महाराज? दुर्योधन वो भी दे न सका, आशीष समाज की दे न सका, उल्टा हरि को बांधने चला, जो था साध्य वो साधने चला. जी गोष्ट शब्दात साध्य नाही महाराज, तो दुर्योधन फक्त साधण्यात चला. कालाला कृष्णाला बांधणारा निघाला महाराज. मग आता तो कृष्णच होता, अखंड ब्रह्मांडाचा सर मालक. भारतामध्ये तेवढ्या त्याच्या सामर्थ्य कोणी सांगतं, त्याच्या शक्तीचा सामना करणार कोण? तो काय गपचूप बसणार होता का? त्यांना काय केलं समोर? हरिने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग गजरोले, भगवान कुपित होकर बोले. काय म्हणले भगवान श्री क्रोधात? जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांधू. मला बांधू शकतोस का? मला माझं सामर्थ्य काय? मला समोर सांगतात, या देख गगन मुझे मिल रही है, या देख पवन मुझे मिल रही है, मुझे मिल रही है संसार जगन, मुझे मिले है झनकार सकल. अमृत भूलता है मुझे में, संहार झूलता है मुझ में. उदयांचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विचाल, भुज परिधि बंध को घेरे है, मैनाक बेरूपक मेरे है, दीप्ते जो कहे नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर. जेवढं काही ब्रह्मांडाची सरकार सत्ता आहे माझ्या फक्त मुखात दाखवतो मला तुला. दुर्ग है तो दृश्य कांड देख, मुझे में सारा ब्रह्मांड देख. चर अचर क्षर अक्षर नश्वर मनुष्य सुर जाती, शतकोटी सूर्य शतकोटी चंद्र शतकोटी सिंधु मधु,